श्रीगुरुभ्यो नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्येभ्यो नमः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरोश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। शमयन् भवसन्तापं रमयन् साधुचातकान् कृष्णमेघः कृपादृष्टिवृष्ट्या पुष्णातु मामपि। धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम्। यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा। प्रणमत्कामधेनुञ्च भजत्सुरतरूपमं श्रीभावबोधकृत्पादचिन्तामणिमुपास्महे। मूकोऽपि यत्प्रसादेन मुकुन्दशयनायते राजराजायते रिक्तो राघवेन्द्रं तमाश्रये। सत्यधीरकराब्जोत्थः ज्ञानवैराग्यसागरः सत्यज्ञानाख्यतरणिः स्वान्तद्भान्तं निकृन्ततु। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्। आपादमूलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। श्रीमद्भगवद्गीता 15वें दूसरा अध्याय अंत 15वें श्लोक। यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते असं सांगो हय. ಕೆಲ ಮಾಗಲ ಶ್ಲೋಕ ಅತ್ಯಂತ ಅದ್ಭುತವನಿಯಾದ ಶ್ಲೋಕ. ಮಾತ್ರಾ ಸ್ಪರ್ಶಾಸ್ತು ಕೌಂತೆಯ ಶೀತೋಷ್ಣ ಸುಖ ದುಃಖದಾಹ ಅಸಂಸಾಂಗುಣ ಆಗಮಾಪಾಯಿನೋ ನಿತ್ಯಾಹ ತಾನ್ ತಿತಿಕ್ಷಸ್ವ ಭಾರತ ಅಸಂಸಾಂಗುಣ. ಕೃಷ್ಣ ಯೌನ ಮಾಗಲ ಶ್ಲೋಕ ಅಂತ ಅದ್ಭುತವನಿಹಾಚ ವಿಷಯ सांगितलाय. मात्रा असा म्हणा शब्दाला मीयंते इति मात्राः असं सांगून विषय असं सांगून अर्थ करलेता. ते विषयाचे संबंध आमच्या इंद्रियाल व्हायाच्या कडसून अर्थात शब्द आम्ही 5 इंद्रियाकडसून आम्ही नानाविध पदार्थ आम्ही कलिंगतोय. कानाकडसून शब्द ऐकतो, नाका वाटे वास घेतो, डोळे वाटे नानाविध रंग गिंप हातोय रूप, आणखी जीवी वाटे आम्ही रूच कलिंगतोय. जीवे दोन काम करता. रूच कलिंगाचे ना जीवेच्या बोलाचे जीवेच्या बोलाच्या जीवीला कर्मेंद्रियम सांगतो आम्ही रूच फायाच्या जीवीला येऊन ज्ञानेंद्रिय असं सांगू आम्ही बलावतो हे. असल ते पंच इंद्रियाकडसून त्वगिंद्रिय डोसकांसून पायात गाचा त्वगिंद्रियाकडसून आम्ही स्पर्श उभ ही हिंस हिम हे गीतावडी आम्ही कलिंगतोय. असं हे काय इंद्रियालीन पदार्थाली व्हाय संबंध असतं. शब्द स्पर्श रूप रस गंध मनाचे विषयाचे संबंध ह्याच्याकडसून आम्हाला शीत उष्ण इत्यादी गिंग कळतात. तेच प्रकार सुखदुःखाला कारण हाची इंद्रियाचा सन्निकर्ष विषयेंद्रिय सन्निकर्षाकडसूनच आम्हाला सुखदुःख मनाचे येत आहे. ते त्याला उत्पत्ती हय विनाशे हय झालं. ते आम्हाला हे गे अनित्य ते येऊन येऊन तितिक्षस्व असं सांगू ना. तितिक्षस्व असं म्हणा शब्दाला धंडेदने काय अर्थ करतात परवादी गी येऊन सोसिंगाम सोसोनिकी शक्ती सहन करिंगाम सांगतात. झालं तर प्रमेय दीपिकांत टीकाकृत्पाद उदंड स्पष्टवणी निरूपण करलेत. तितिक्षस्व म्हणा शब्दाला ये येऊन सोसोनिकी शक्ती सोसिंगाम असं सांगू अर्थ करिंगतानी कामी तसं सांगितलं तर यम हि न व्यथयन्त्येते हे शब्दांत आमची हे श्लोक सांगावं म्हणजे ना मगल श्लोक संबंध पाहूनच येत आहे. एतेम सांगून पूर्वपरामर्श करत आहेत. कृष्ण येऊन करला आहे. झालं ते आम्हाला एते हे काय विषयादी विषय काय आहे की मात्रा स्पर्श यम एते मात्रा स्पर्शाः न व्यथयन्तीं सांगू भाष्यांत स्पष्ट मध्वाचार्य सांगितलेत. झालं ते आम्हाला येत काय सांगावा असं म्हटलं तर तितिक्षस्व असं म्हणा शब्दाला सहन करिंगाम हे सहन करिंगे सुख जालत्रीन दुःख जालत्रीन तू सहन कर अर्जुन असं सांगू ना कृष्णाच्या अभिप्रायन हो. तर मग तितिक्षस्व म्हणा शब्दाला अर्थ काय असं म्हटलं तर त्याला टीकाचार्य सांगतात. पूर्वश्लोके तितिक्षस्व इति पदं सहस्व इति कैश्चिद् व्याख्यातं तदसत् तदनुवादे अत्र विफलीकरणस्यैव प्रतीतेः इति भावेन आद्यपादं व्याख्याति यमिति. तಮ್ಮ ते तितिक्षस्व म्हणा शब्दाला सहन करिंगे म्हणून अर्थ सांगितलं तर हे तर एतेम सांगू अनुवाद करून हे तर वेगळे विषय सांगत आहे.
तम यत्त ये अनुवादांत फायलो म्हटलं विफलीकरण ते विषयेंद्रिय सन्निकारशा कडसून तुला कोणतं विधान ह्याच्या बाधाय होईना त्यास का फेंगे अर्जुनाम सांगू कृष्ण सांगत आहे. अर्थात आम्ही येऊन उन्हांत जातोय अथवा पावसांत हिमांत आम्ही नानाविध वातावरण आम्ही येऊन पाहत असतो. हे प्रकार नानाविध वातावरणाकडसून की अथवा आम्हाला आवडल ते पदार्थाला फाणं आवडणार ते पदार्थाला फाणं सर्पादिकाल फायल तर भेम येतं. चौकट विकास पावलते फुलाल फायल तर मनुष्याला संतोष होता. प्रकृती सौंदर्याला फायल तर मनुष्याला संतोष होता. पायाला कांटा लागल तर दुःख होतं. चौकट फुलं चहार अथवा गंधगी येऊन लागलं म्हटलं तर अंगाला सुख होतं. ते येऊन आम्हाला सुगंध द्याच्या कडसून अथवा शीतस्पर्श द्याच्या कडसून हिंसा अंगाला लागाच्या आम्हाला आनंद होतय. असं ये पदार्थाचे संबंध काय आहे. प्रपंचांत प्रधान म्हणण्यासाठी हे शब्दस्पर्श रूपरस गंध मनाचे 5 विध विषय. ये विषय संपत्त काय आहे की हे विषयाचा समूह ह्याच्याकडसून मनुष्याला सुखही होईल दुःखही होईल. हे तेवढी अनित्य हे एवढी येऊन कमी अनादि नित्यवणी आमच्या बरोबरच असाल जायचं नहो. हे प्रपंच तेवढी अनित्य कसं की तसं हे विषय समूह मनाची अनित्य. ह्याला त्याला तान तितिक्षस्व त्याला विफलीकरण कर. विफलीकरण म्हणजे काय असं म्हटलं तर तज एक फल तुझे ओर येणार त्यास का फैंगे. अर्थात सुखवागली ಬಹುದುಃಖವಾಗಲಿ ಸಖನೀನಾಗಿರು ಪಾಂಡುರಂಗಾಂ सांगो आम्ही येऊन अनेक दासांचे कीर्तनांत ऐकतोय. दासपद्यांगे ऐकतोय. तम सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो असं सांगून कृष्ण हेच येऊन आणखी विवरणही करला आहे. ज्याला त्याला सुख दुःख दोन्ही समानपणे असावं. उदंड सुख आलं म्हणतो कोणा नाचन की दुःख आलं म्हणतो कोणा एका ठिकाणी आटोपून बसून जेणं की एक ठिकाणी तसाच्या कुग्गून जाणं काय आहे की हे दोन्ही करतानी हे जे फल हे विषयाच्या भोगाकडसून व्हायाच काय फल आहे की सुख दुःख हे दोन्ही तुला येऊन रिफ्लेक्ट होईना त्यास का फेंगे म्हणतो कृष्ण. तಮ್ಮ तितिक्षस्व म्हणा शब्दाला तज बाधा तुला होईना त्यास का फैंगे असं सांगू कृष्णाचा अभिप्राय हे येऊन फैंगाव. यम हि न व्यथयंत्यते. तಮ್ಮ हे श्लोकान काय सांगत आहे कृष्ण असं म्हटलं तर कोणाला हे विषय संपत्त अर्थात विषय समूह हे येऊन काय विधवनेना उपद्रव करत की विषय भोगाकडसून काय होत नाही की मनाला चांचल्य चेतानी कमी निश्चंचलवणी असावं. ते कोणतं आले इले एकी नाहीच कसाचे समुद्र रत्नाकर समुद्र एकसारखं होडाकला असतं नेलेवणी होडाकला असतं कसं की तसं येऊन मनुष्य येऊन निश्चंचलवणी मन्न ठिंगाव ते करिंगाव म्हटलं तर ये शब्दस्पर्श रूपरस गंध ये 5 विषयाच्या भोगाकडसून मनुष्याला मनाला कोणतं विध व्यत्यास होईना त्यास का फैंगाम. असं कोणाला येत नाही की तम पुरुषर्षभ हे पुरुषर्षभ अर्जुन तम पुरुषम समदुःख सुखम धीरम यम व्यथयंती यम न व्यथयंती सह अमृतत्वाय कल्पते. असं कोणाला हे बाधा कोणतीनच होती नाही की का होती नाही असं म्हटलं तर सुखदुःखम समदुःख दुःखम समदुःख सुखम असं सांगितलं आहे. समदुःख सुख असं म्हणजे काय असं म्हटलं तर सुख अलत्रीम बरोबर दुःख अलत्रीम बरोबर त्याला कोणतं विधवणे ह्याच्या व्यत्यास येत नाही. दुःख अलत्र उदंड नाचत सुख अलत्र नाचत नाही. दुःख आला म्हणतो कोण एका ठिकाणी कोट्टी बाहेरच येणार त्यास का मानसिकवाणीनं एकट हुंजन असं की येऊन दुःख येऊन दाखीवणं इत्यादी कोणती करतानी. तथाच देहाभिमान कोण सोडला असतात देहावर अभिमान कोण सोडला असतात की मी मजा मनाचा अभिमान कोण सोडला असतात तसल त्यांना दुःख मनाची येणं सुख मनाची येणं. आता मग काय पजेस काय अर्जुनाला ते समस्या काय म्हटलं तर ह्यांच्या बंधू लोकांबरोबर सौरिकांबरोबर ती भाऊ भावंडांबरोबर गुरुंच्या बरोबर आणखी स्नेहितांबरोबर की येऊन युद्ध करावं ते परिस्थिती यांच्याबरोबर युद्ध करू मी येऊन असेल ते राज्य पावाम का ते काय गर्दी नाही असं सांगून मी युद्धच करत नाही सांगून विषाद दाखविले मागल अध्यायांत अर्जुन विषाद योगांत मी पाहिलोय. तಮ್ಮ देव काय सांगितला तुला दुःख येतानी हे प्रकार समस्या मानसिकवणे ह्याच्या व्यथा तुला येतानी म्हणजे ना अर्जुना तू येऊन तुझे देहाभिमान सोड. ये तुझे देहम कलिंगुको येणी तवडదని तंतंचे देह तंच्या असं सांगू कलिंगुको जीव म्हणणाराला नाशमनाश नाही पुढे याल जाता अच्छेद्योयम अदाख्योयम अक्लेद्यो अशोष्य एवच असं सांगू ना कृष्ण सांगायला जातोय. झालं त्या मला याला नाश आहे असं सांगू कलिंगुको
जीवमन्नार येऊन नित्य ये शरीराला मात्र विनाश असाचा जीवाला येऊन नाश नाही झालं त्यामुळे तू मारा त्यामुळे तनगी प्राण सोडतात देहत्याग करतात की परतून तनीश नाश होते नाही तर ये देहात्म विवेक तू कलिंगे इत्यादी कग्गी येऊन अर्जुन सांगतोय यत्त संशय काय येतं असं म्हटलं तर दुःखाभावस्य युद्ध आकरणेपि संभवात आता युद्ध करण्यास कसं तरी दुःख नाही युद्ध करण्यास कसं माय दुःख नाही असं म्हणतम्मा युद्ध करून देहाभिमान सोडाम कसा आला देहाभिमान सोडून युद्ध करायचा आला युद्ध करण्यास कसं असेल तरी दुःख येण्यास सौख्यान असून जेऊया की असं म्हटलं तर तलाच येऊन कृष्ण सांगतोय यम हि न व्यथयन्त्येते देहाभिमान सोडून युद्धादी कर्तव्य कर्म कराच्या कडसून काय होतं असं म्हणतात दुःख मनाचा परिहार होता ते एक फल रिसल्टचं झालं तर हे दुःख पावनास कसं म्हणाचे एक फलवणी असेल तर पुणीन ते येऊन स्वयं फलरूपोपी परमपुरुषार्थ हेतु असं म्हणतात राघवेंद्र स्वामी गीता विवृत्ती इंत स्पष्ट सांगतात हे दुःखाभाव म्हणाच काय आहे की दुःख परिहार होणं म्हणाच काय आहे की हे येऊन आम्हाला एक पुरुषार्थ हे येऊन आम्हाला पद्ये ते एक लाभ झालं तर पुणीन ह्याच्यापेक्षा परमपुरुषार्थाला कारण मोक्षाल कारण म्हणे हये झालं त्यामुळे देहाभिमान सोडणं म्हणाचे उदंड मुख्य देहाभिमान देह आमचे ये माझं शरीर मीच ये शरीर मी धंडका है मी येऊन पत्तल है मी काळा है मी गोरा है मी गिड्डा है मी येऊन उंच है हेगिन तवडी येऊन देहाचा धर्म की परतो ना जीवाचा धर्म नो पंचमस्कंद भागवतांतर हूगणराजाला उपदेश करतमा भरत जडभरताचा उपदेशांत हेगिन तवडी उदंड स्वारस्यवने हाचा उपदेश आम्ही ऐकतोय तुम्हाला उदंड धंडका हयम म्हटला असा मी उदंड कृषवणी हयम सांगू व्यंग्यवणी तू बोलला असा देहेन जातस्य हि मेन संती असं सांगून जडभरतांचे उपदेश आम्ही ऐकतोय ते प्रकार एगी येऊन देहाभिमान असणारा की परतो ना देहाभिमान परित्याग करलते अधिकारी ना योगी लोकांना ज्ञानी लोकांना नहो तಮ್ಮ देहाभिमान त्याग करून देह येयो मज शरीर मनाचा अभिमान सोडून दुःख परिहार करिंगून दुःख की नाहिस्क करिंगून आम्ही येऊन आमच्या कर्तव्य कर्म करणं काय आहे की आमच्या कर्म आम्ही येऊन करणं काय आहे की हे येऊन परमपुरुषार्थाला अर्थात मोक्षाला कारणवणी हय असं सांगितले तर हे तर मध्ये एक संशय येतं पुरुषम पुरुषर्षभ असं म्हटले तर यम हि न व्यथयन्त्येते पुरुषम पुरुषर्षभ असं सांगतम्मा कोणाला कोणतं एकला मनुष्याला अथवा एकला दादिगाला पुरुष शब्दाला पुरुष दादिगा असं अर्थ आहे हो का तಮ್ಮ कोणतं एकला पुरुषाला हे शब्दस्पर्शगी येऊन बाधा देतिनी की तो येऊन अमृतत्वाय कल्पते मोक्षाला सामर्थ्य पावलत्योनी होतो मोक्ष पावाला ह्यो येऊन एक ये वाटांत जायाला ह्यो योग्य तला येऊन अधिकारी असं सांगून सांगत आहे कृष्ण तಮ್ಮ अभिप्राय काय दादिग्यान मात्रच मोक्ष का दादिगे मात्रच येऊन मोक्षाला जातात का असं म्हटलं तर तसं नहो हिजांत प्रमेय दीपिका म्हणाच्या ग्रंथांत टीकाचार्य आम्हाला कलिवून देतात मैत्रेयी कसलते याज्ञवल्क्य ऋषींच्या धर्मपत्नी मैत्रेयी म्हणणारे अनेक प्रश्न विचारतात याज्ञवल्क्य ऋषी त्यांना येऊन नाना विधमने हाचे उत्तर देतात आम्ही येऊन बृहदारण्यक उपनिषत्तांत हे गोष्टी ऐकतो आहे बृहदा हिनी याज्ञवल्क्य ऋषी निघले म्हणा मी येऊन आणखी तपस्साला जातो मी संन्यास घेतो माझ्याकडे काय आहे की आज ते आहे की 2 बाईल तनाला तुम्हाला 2 जणांनी मी येऊन विभाग करून देऊन टाकतो असं म्हणतं मग मैत्री विचारतात हे आज ते केवढे दिवस माझ्या बरोबर येईल हे की नित्य का कसा काय ह्याच्या स्थिती कसा असं विचारतं मग हे की तेवढी नश्वर असं म्हणतात मग नित्यवणी हा जास्त कोणता म्हटलं तर देवाचे ज्ञान देवाला कलिंगाम ते नित्य आमच्या बरोबरच यायला जायचं ते केवढं जन्म झालं तरी ना ते संस्कार आमच्या अंगात आम्हाला येऊन मनांत उरला असला इत्यादी गोष्टी की ना उपनिषत्तांत आम्ही खाणी ऐकतोय छांदोग्यांत बृहदारण्यात ऐकतोय तथा मैत्रेयी येऊन काय म्हटलं तर मोक्ष साधनवणे हाचे ज्ञानसंपत्त आपणाच्या दल्लाकडसून याज्ञवल्क्य ऋषींकडसून हे येऊन महानुभावांकडसून हे पावले येतं तಮ್ಮ मोक्षोपयोगी ज्ञान पावले येतं म्हटलं तर तಮ್ಮ ज्ञान पावले येतं म्हटलं आमच्या त्याच्या रिझल्ट वणी असायचं त्याच्या फल वणी असायचं मोक्ष त्यांनी पावला असा की नाही पावाला त्यांनी योग्य वणी आहे तसंच तಮ್ಮ यम हेन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ असं सांगू पुरुष शब्द कसं देव प्रयोग करला तಮ್ಮ दादिगान मात्र मोक्षम सांगितलं कसं झालं की बायकांना मोक्ष नाही का तಮ್ಮ एवढी कष्टी भोगतात घरांत पूजा पुनस्कार करावा म्हणा करता घरांत तेवढं कार्यक्रम नीट चालावा म्हणून आता श्रावण मास आरंभ झाला महिना पूरा धंडे पूजादिकज्ञ हया तಮ್ಮ घरांत तेवढं धर्मकार्य नीट चालावं म्हणून घरच्या धर्मपत्नी म्हणणारे बायका तेवढं सार्थकवणी हाच्या साधन करतात उदंड उपकार करतात
तम तनाल मोक्षच नाही आणि तनी हेगी कष्टी भोगाम कसाला असा मनात प्रश्न येऊन जाईल. तम्मा इथं पुरुष शब्दाला अर्थ काय असं म्हटलं तर टीकाचार्य सांगतात पुरुष असं म्हटलं तर पुरम सरती इति पुरुषः. पुरम जी शरीर, हे शरीर पुरुष शरीरम अर्थ हो दादिगा झालत्रीन वाक्या झालत्रीन हे यांचं शरीर काय आहे की मनुष्य शरीर हे येऊन कलिंगलतेने शरीर दर्शनवंतम सांगून व्याख्यान करले तर राघवेंद्र स्वामी टीकाचार्यांच्या व्याख्यानात पाहतो की अनेक व्याख्यानकार हे प्रकार व्याख्यान करले तर हे प्रकार कोण येऊन तन शरीर कलिंगलतेने शरीराला फाणारे कोण आहे तर तनाला पुरुष असं अर्थ अथवा अंकेक अर्थ पुरु असं म्हणजे पूर्णम अर्थ त्याला येऊन सरती असं म्हटलं तर त्याला येऊन ज्ञानार्थांथय हे धातू ह्याला ते आम्हाला अवगच्छती म्हणजे कलिंगणार पूर्णमणे हा परमात्माला कलिंगलतेनाला पुरुष समर्थ तथाच पुरुष म्हणजे दादिगामर्थन हो परमात्माला कलिंगलतेने अथवा ये देह वेगळं ही मी जीव वेगळं असं म्हणायचं विवेक कलिंगलतेने येणाला पुरुष असं सांगून बोलावतात. झालं त्यामलाच येतं येऊन धीरम सुखे दुःखे च प्राप्ते सती तत्कार्ययोः उत्सेक विषादयोः स्तंभक प्रयत्नवंतम सांगून व्याख्यान करतम्मा धीर शब्दाला असा अर्थ सांगतात सुख हुंदे दुःख हुंदे आम्हाला अल्त्यम्मा नानाविध सुख असतं पद्यते संपत्त मिळतं अथवा आम्हाला पद्यते असं का आमच्या घरात असणारे आमच्या बरोबरच असणारे आमच्या कुटुंबाचे आम्हाला उदंड अनुकूल करून देतं मा सुख होतं अथवा कैकी एक आम्हाला अनानुकूल होता असं म्हणतम्मा अनुकूल नाहीच का विपरीतवणी होडाकतम्मा आम्हाला समोरवणी होडाकतम्मा दुःख होतं असं सुख दुःख अल्त्यम्मा त्याच्या कार्यवणी असा उत्सेक विषाद म्हणजे उदंड सुख पावणं त्याच्या उदंड नाचणं अथवा उदंड बसून जाणं एका ठिकाणी बसून जाणं विषाद उदंड ते येऊन ते एक आतंक येऊन व्यक्त करणं हे येऊन होईनात्यास्क होटाक येणार तर डिफेंड करणार त्याला येऊन आटोपणार हे सुखदुःखाच्या फलवणी असा उत्सेक विषाद आटोपणार कोण आहे की ते येऊन उदंड त्याच्या एफेक्ट भायार इनात्यास्क ते येऊन बॅलन्स करणारे हेच येऊन धीर शब्दाचा अर्थ असा करणारे कोण आहे की त्यांनी धीर असा करल त्याने येऊन समदुःख सुखम असं सांगितलं आहे परमात्मा असल ते दुःख जालतनी सुख जालतनी तनाल समान दुःख पावलतनी तनाल काय व्यत्यासे असणार म्हणंत सुख आलतनी तनाल काय व्यत्यासे असणार असं हे एवढी येऊन समानवणी फाणारे कोण आहेत तनी अमृतत्वाय कल्पते तनी येऊन हे मोक्षाला जायाला योग्यवणी असणारे असं सांगू हे श्लोकाचा अर्थ असा अद्भुतवणी टीकाकृत्पाद राघवेंद्र स्वामी हे येऊन मध्वाचार्य कलियून दिले ते भाष्य एवं गीता तात्पर्यान कलियून दिले ते अभिप्राय टीकाचार्य उदंड स्पष्टवणी कलियून दिले ते भावदीपादि ग्रंथांत गीता विवृत्तींत राघवेंद्र स्वामी कलियून दिले तर आणखी अनेक टिप्पणीकार सुमतींद्र तीर्थ इत्यादी महानुभाव हिनकी येऊन आम्हाला स्पष्ट कलियून देतात. हे प्रकार 15वे श्लोक होलांपे आणखी पुढील श्लोक 16वे श्लोक असा आहे उदंड प्रसिद्धवणे हा श्लोक हैन ना सतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. नासतो विद्यते भावः ದಂಡದನೆ ಉದಂಡ उत्साह आणून अबद्ध सांगतील अर्थ बरोबर अर्थ बरोबर कलिंगाम काय म्हटलं तर भगवद्गीता उदंड सूक्ष्मवणे असाच्या उत्कृष्टवणे हाचे एक ग्रंथ आहे. समस्तवणे असाच्या धार्मिक समूहाला धर्मज्ञान आणून द्यायचं ब्रह्मज्ञान आणून द्यायचं ग्रंथ ह्याला त्यामुळे उदंड जागृतानु हे येऊन कलिंगाम हे अभिप्राय समजिंगाम मध्वाचार्यांच्या गीता भाष्य गीता तात्पर्य फायनास्क ते दूर ठेवून टाकून आम्ही येऊन गीता अर्थ कलिंगतोय गीता ॲसिटीस हे की पाहू आम्ही येऊन समजिंगतो म्हटलं तर ह्याच्याकडचं आम्हाला अपार्थ व्हायचेच अधिक विपरीत अर्थच आम्हाला होईल की पडतो ना बरोबर अर्थ समजिंगणं उदंड कष्ट का म्हणजे आता आम्ही पाहिलो तितिक्षस्व असं एक गोष्ट आलं संस्कृतांत तितिक्षस्व म्हणजे सोसिंगे अर्थ हे तेवढी सोसिंगे झालं तर हे असंच आम्ही झोंत एवार्थ हाम सांगास का ती सोसिंगेम सांगू कृष्ण सांगितला एम अर्थ कलिंगितलो म्हणजे ना पुढल्या श्लोकाला ह्यानी व्यत्यास होऊन जातं अभिप्राय मागल्या पुढल्या श्लोकाला अभिप्राय बदलून जातं झालं त्यामुळे व्यथयंती येते असं म्हणा शब्दाकडून अर्थच व्यत्यास होतं झालं त्यामुळे हे तर तितिक्षस्व म्हणा शब्दाला मध्वाचार्य सांगितलास का त्याला त्याच्या एक कोणतं विधवणे याचं रिफ्लेक्शन आमच्यावर होईनास का फेंगाम असा अर्थ सांगितलं येतं दोन्ही ना उदंड जगजांतर व्यत्यास आहे उदंड सूक्ष्म आठूया उदंड सूक्ष्म व्यत्यास आहे झालं त्यामुळे सांगायला ते तात्पर्य आचार्यांच्या ग्रंथ नाहीस का आम्ही भगवद्गीता वाचन होऊन दे अथवा भागवत अथवा वेदाचा अर्थ उपनिषत्ताचा अर्थ कोणती येऊन बरोबर समजिंगाला साध्यच नाही.
कोणतं इतिहास पुराण अथवा वेद गीता कोणतं अध्ययन करा म्हणजे नाही ना आचार्यांच्या मध्वाचार्यांच्या विशेषपणे असाच्या ग्रंथ त्यांच्या हे व्याख्यान काय आहे की भाष्य या अध्ययन करून त्याच्या सहितवनीनच हे मूल ग्रंथ अध्ययन करावं नाही इटला आम्हाला यथार्थ ज्ञान या ठिकाणी विपरीत ज्ञानच येऊन जाईल तथा च नासतो विद्यते भावः ये श्लोकाल दोन अर्थ आहे हे अर्धपादाला नासतो विद्यते भावः नाभावो विद्यते सतः असं सांगून हे श्लोक मी ऐकतोय सत असत दोन शब्द उपयोग करला आहे कृष्ण तसंच भाव अभाव सांगून दोन शब्द असा चार शब्द प्रधानपणे हे श्लोकांत पाहत आहे ह्याला दोन विधाने व्याख्यान करलेत आचार्य तात्पर्यांत एक विध भाष्यांत एक विध अर्थ करलेत भाष्यांत सांगायचं अर्थ काय असं म्हटलं तर सतः अभावः न विद्यते असतः अभावः न विद्यते असं सांगून असतः अभावः न विद्यते सतः अभावः न विद्यते एम सांगू दोन असा अभाव पर्वणीनं सांगितले तर गीता तात्पर्यांत नासतो विद्यते भावः म्हटले येतोय ना अभावः म्हणणे अर्थ करले तर व्यत्यास असा आहे सत म्हणजे काय असत म्हणजे काय भाव म्हणजे काय अभाव असा म्हणजे काय असं म्हटलं तर त्याला कृष्ण सांगता भाष्यांत मध्वाचार्य कळवून देतात सत असं म्हणाच्या सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते असं म्हणायचं की एक प्रकार असेल तर पण ना सच्छब्द हा उत्तमं ब्रूयातून सांगितलं झालं त्यामुळे सत म्हणा शब्दाकडसून ब्रह्म म्हणाचा अर्थ काढिंगाव सत म्हणजे देव परब्रह्म असत म्हटलं तर जड प्रकृती असं सांगून हे एक अर्थ आहे तथा च असत सदजायत इत्यादी अनेक हे आम्ही येतं ऐकतोय हे तर मग ह्यांचं काय अर्थ म्हणजे असत म्हणजे ना जड प्रकृती अथवा असत्याकडसून सत उजलं असत्याकडसून सत्य उजलं असं ज्ञा अभिप्राय हो असत असं म्हटलं तर जड प्रकृती अथवा मूल कारण असमर्थ सत असं म्हटलं तर ब्रह्म असं सांगून अर्थ करले येतं हेत येऊन विष्णू पुराणाची एक गोष्ट येऊन मध्वाचार्य उल्लेख करले येतं प्रकृती पुरुषश्चैव नित्यौ कालश्च सत्तम असं सांगून विष्णू पुराणात येत आहे त्याला अनुसरून येतं आम्ही अर्थ करतामा भागवतांत एक गोष्ट येतं श्रीमद भागवतांत एक गोष्ट सदसद्रूपया चासौ गुणमय्या गुणो विभुः एकादश स्कंद भागवतांत प्राय 23 अध्याय 23வது अध्यायांत याच श्लोक आहे सदसद्रूपया चासौ गुणमय्या गुणो विभुः असं सांगून हे श्लोकांत भागवतांत येऊन सांगितले तर ಹೇಗೆ ತೌಡಿ ಅವನ ಕಾಡಿಂಗ ಪಾತಮ್ಮ सदसद्रूपया कार्यकारणरूपया सांगून टीकाचार्य हे तर व्याख्यान करतात तथा च अर्थ काय झाला असं म्हटलं तर असत अव्यक्त रूपत्वात कारणंचापि शब्दितम असं म्हणाच्या प्रमाणाला अनुसरून हे तर असत म्हटलं तर मूल उपादान कारण म्हणाच्या प्रकृती ते उपादान कारण म्हणाच्या प्रकृतीला अभाव नाही काय अभाव नाही म्हटलं तर प्रागभाव प्रध्वंसाभाव म्हणाच्या दोन अभाव नाही एक पदार्थ नाही म्हणाच्या दोन्ही संदर्भात सांगूया तुम्हाला लेंकरू आहे का असं विचारलं तर दोन्ही विधवनी नाही म्हणणारे दोन कारण सांगतील दोन्ही वेगळ्या संदर्भात मला लेंकर नाही म्हणतील किचकले लेंकर नाही म्हटलं तर आणखी लेंकरू उजलनी असं अर्थ करूया अथवा लेंकर हयेत झालं तर आम्हाला उरलनीत ते लेंकर आम्हाला उरलनी हो असं सांगू दुःख भोगणारे आणि पापं दोन विध लेंकर नाही ते दुःख भोगणारे दोन विध आहेत लेंकर उजलनी म्हणून दुःख भोगणारे कितेकले उजून होटाकलं नाही लोकर नुंगलं उदंड आम्हाला की लेंकरू रायना म्हणतं राणा म्हणतं असं दुःख भोगणार आणि पाप तಮ್ಮ एक पदार्थ उजून नाश होणं होलतर तले अभाव म्हणतील ते प्रध्वंसाभाव अथवा एक पदार्थ उजलाच नाही म्हटलं तर त्याच्या पुढे असाचा भाव ते प्रागभाव म्हणतील हे जड प्रकृतीला प्रागभावही नाही प्रध्वंसाभावही नाही या उजाला पुढे अथवा नाश होलांप्रिक दोन अभावही नाही अर्थात ते येऊन नित्य येऊ नाशच नाही ह्याला जड प्रकृतीला नाश नाही नासतो विद्यते अभावः आणखी नाभावो विद्यते सतः देवाली हेच गोष्ट देवाली येऊन प्रागभाव प्रध्वंसाभाव म्हणाचे दोन्ही नाही असं सांगून हे प्रकार सांगतात उभयोरपि दृष्टः अंतः अंत म्हणजे काय असं म्हटलं तर निर्णय वेदांत असं सांगू आम्ही ऐकतो वेदांत शास्त्र ऐकतोय अंत म्हणजे काय म्हटलं तर निर्णय वेदाच्या निर्णयकराच्या ग्रंथ ब्रह्मसूत्र त्याला वेदांतम नाव कसं की ह्यात अंत म्हणा शब्दाला निर्णय अर्थ सांगितलं येतं ह्यात उभयोरपि म्हणजे ना हे कोणतं असतला सतला जड प्रकृतीला परमात्माला
हिनाल दोधनानीन कोणता विधवणी असाच नाशनाही अनादिनित्यवणी हयेत जड प्रकृती अनादिनित्य परब्रह्म हे अनादिनित्य वित्यास उदंड हय देव येवन चेतन हे येवन जड देवाच्या अधीनांत हे जडवणे हाच प्रकृती हय हेगिंत आवडी सिद्ध हे दोन्हीली येऊन नाशनाही म्हणाच दृष्ट अंतः दृष्ट म्हटलं तर दर्शन प्रत्यक्षमर्थ झाला तर हेत प्रत्यक्ष वाक्यमूलकवण्याचाच संप्रदाय असं सांगून अर्थ करलेत संप्रदाय म्हणजे काय शास्त्र म्हणजे काय थंडे आमच्यांत हे विचारणं आहे शास्त्र आणि संप्रदायाला काय आचार्य व्यत्यास समतील शास्त्र म्हणाच काय हे की दर्शन मूलक अर्थात थोरले कोणती काही फायला असतील फायल तर त्यांनी लिहून ठेवतील ते येऊन शास्त्र ते येऊन प्रमाण आप्तमूलक झालं ते आम्हाला शास्त्र म्हणायचं प्रमाण संप्रदाय प्रमाणाच्या कम्मा म्हटलं तर ते शास्त्र मूलवणी असेल तर अर्थात शास्त्र सांगितलं ते गोष्टी संप्रदाय सांगितलं म्हणजे ते प्रमाण शास्त्राला विरुद्धवणी संप्रदाय बोलला म्हटलं तर ते येऊन अप्रमाण तर मग संप्रदाय म्हणजे काय म्हटलं तर उपदेश परंपरा रूप उपदेशाच्या परंपरा प्रमेय दीपिकांत मध्य टीकाचार्य सांगितलं ते लक्षण आहे संप्रदाय म्हणजे ना उपदेश परंपरा तनी सांगितले माझ्या बाप सांगितले माझ्या आजा सांगितले तंचे बाप सांगितले असं सांगाच काय हे की येऊन संप्रदाय म्हणतील हे प्रकार इथं संप्रदाय दृष्ट म्हणा शब्दाला संप्रदाय अर्थात जड प्रकृतीली नाश नाही परब्रह्माली नाश नाही म्हणाच्या सांप्रदायिकवणी आम्ही येऊन फायलते अनयोहो तत्वदर्शीभी तत्वज्ञानी म्हणे असणारे हेनिकी येऊन सांगितले तर झालं ते आम्हाला अनादिनित्य हे दोन्ही अनादिनित्य असं सांगून कलिंगाम सरी बरोबर हे एक अर्थ झाला आणखी एक अर्थ काय असं म्हटलं तर सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थ उच्यते सांगू हेच भगवद्गीताचे वाक्य आहे त्याला अनुसरून सद्भाववाचिन शब्दाः सर्वे ते सुखवाचिनः वाचकाः अभाववाचिन शब्दाः सर्वे ते दुःखवाचकाः असं सांगितलं ते आम्हाला सत म्हटलं तर सुख असमर्थ आहे असत म्हणा शब्दाला दुःख असं म्हणाचा अर्थ आहे हे थोडं आणखी विवरवणी सांगावा असं म्हटलं तर सत म्हणजे सत्कर्म पुण्यकर्म असत म्हणजे दुष्कर्म पापकर्म अर्थ नासतो विद्यते भाव असं म्हटलं तर भाव म्हणजे ना सुखमर्थ अभाव म्हणजे दुःखमर्थ तथाच हे उदाहरण स्वारस्यवणी हाच अर्थ आहे याचं काय साईन क्लास का झालं असं म्हटलं तर सत्कर्माकडसून कधीन दुःख होईना पुण्य करलतनाना कधीन दुःख होईना पाप करणाराना कधी सुख होईना हे येऊ ना काही तात्कालिकवणी येऊन जाऊया झालं तर शाश्वतवणे हाच सुख पापकर्म निष्ठवणे असणाराना कधी होईना पुण्यकर्मच करत असणाराना शाश्वतवणी दुःख होईना हेच येऊन हे श्लोक सांगत आहे ना सतो विद्यते भाव ना भावो विद्यते सतः असं सांगून उभयोरपि दृष्टोंतः हे तर येऊन ये व्याप्तिदार्ढ्य आहे म्हणतात दुसरं काय आहे की ना भावो विद्यते सतः असं सांगून सत्कर्म करलते नाना कधीनच येऊन दुःख मनाच होईना येत संप्रदाय मनाच दर्शन मूलकवणे हाच संप्रदाय येत प्रमाणवणी हय असं सांगून प्रमाणतः दृष्ट असं सांगू सांगतात अनयोहो तत्वदर्शीभी येत सांगणं झालं ते आम्हाला कृष्ण सांगायला जायचा अभिप्राय कृष्णाचा अभिप्राय काय आला असं म्हटलं तर अर्जुन मी युद्ध करत नाही म्हटाकले येतात हे अर्जुना हे आणखी एक गीता श्लोकपणे आम्ही येऊन येतं आम्ही स्मरण करूया नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती कोण मंगलवण्याचा सत्कर्म करतात अत्यंत स्तुत्यवण्याचा कर्तव्य कर्म करतात आम्ही करामचे आमचे ड्युटी कोण करतात की तनाल कधीनच येऊन दुर्गती मनाचं होईनाप्पा तू येऊन चोकट कर्म करत आहेस कराल जातोस युद्ध मनाचे एक क्षत्रियाचं धर्म झालं ते आम्हाला क्षत्रियाचं धर्म तू येऊन परिपालन करत आहेस झालं ते आम्हाला तुला कधीनच येऊन दुःख होईना सत्कर्म करलते नाना पुण्यकर्म करणाराना कधीनच येऊन दुःख नाही अथवा पापकर्म करलते नाना कधीनच सुख नाही तू येऊन पुण्यकर्म करत आहेस हे काय युद्ध करणं काय पुण्य हे एकलानं मारणं तोडणं तोंचणं हेगिन पुण्य का असं म्हटलं तर होयम तो कृष्ण नारायण द्विट तद अनुबंधी निग्रह रूपत्वात युद्ध म्हणाच काय महाभारत युद्धान काय करत आहेत असं म्हटलं तर नारायणाला द्वेष करणारे ते द्वेष करणाऱ्यांबरोबर होटा कळते नाही सपोर्ट करणार आहे येनाल दोधनानीन निग्रह करा करता शिक्षण करा करता करत कार्यच युद्ध तಮ್ಮ ದೇವಾಲ ದ್ವೇಷ करणारानीನ देवाला द्वेष करणारे त्यांनी शिवाद्याच्या गोष्टी ये दोन्ही बरोबर असं सांगून कोण तनाला सपोर्ट करो हटाकतात तनाला निग्रह करणं तनाला मारण्याचं धर्म
असल ते परमधर्म करणारे भीमसेन देव वायुदेव झालत्यामल हे येऊन अनुबंध नारायण द्वित तद अनुबंधी निग्रह रूप झालत्यामल ये युद्ध मनाचा परमधर्म हे परम आस्तिक धर्म हे ये धर्म करत है ऐसा तुला कदीन दुःख होईना झालत्यामल तू काही आतंक भोगू को तू दुःख परिहार करिंगा प्रयत्न करत है ऐसा तम युद्ध कर तुझ्या कर्म सोडलास म्हणजे ना तुला दुःख येईल तुझ्या कर्म धरलास म्हणजे ना कर्म करलास म्हणजे तुला सर्वात्मना दुःख मनाची येईना झालत्यामल ना सतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः मनाचा अद्भुतमने हा कृष्णाचा अभिप्राय आम्ही भाष्य तात्पर्य प्रमेय दीपिका न्याय दीपिकालगी अनुसरून हे अनुसंधान करूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. अंकी पुढल श्लोकाचा अभिप्राय पुढल ह्याचा अंत फोमण